उकाडा, उष्मा आणि उन्हाच्या प्रचंड झळांचा मे महिना आता संपत आला आणि पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाल्या की अनेक शेतकऱ्यांना वेध लागतात ते पेरणीच्या कामांचे। जितकी लवकर पेरणी करू तितकं लवकर चांगलं उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना असते। मात्र यंदा शेतकऱ्यांना सरकारकडून सध्या पेरणी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। काय केलंय सरकारनं हे आवाहन करून आणि काय आहे त्यामागचं खरं कारण पाहूया पुढारी न्यूजचा सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्राच्या विविध भागात आभाळ बरसतंय। कडक उन्हाने तापलेल्या काळ्या मातीला उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा देतंय। पण या पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सरकारनं केलंय। कारण घाई केली तर मेहनत वाया जाण्याची, दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची भीती आहे। या पावसाचा मान्सूनशी संबंध नाही। राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही। शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये। योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं। विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्या। झाडाखाली, टीन शेड खाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणं टाळा। स्वतःची तसंच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी। यंदा मान्सूनचा प्रवास काहीसा मंदावलाय, त्यामुळे त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे। मान्सून ऑनसेट टूर केरळचा काही क्रायटेरिया आहे, त्यामधला रेनफॉलचा जो क्रायटेरिया आहे ज्याच्यामध्ये थोडेसे तो सॅटिस्फाय होताना दिसत नाही आणि म्हणून अजून 4 ते 5 दिवस केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी लागतील असं दिसतंय। तसं बघितलं तर 8-10 दिवस लागतात केरळमध्ये आल्यानंतर, पण अजून केरळमध्येच तो यायचा आहे, त्यामुळे आपल्याला अजून वाट बघावी लागेल आणि ज्यावेळी तो केरळमध्ये येईल त्यानंतर मग त्यावेळची ज्या वातावरणाची जी परिस्थिती असेल किंवा त्यावेळच्या ज्या हवामानाच्या प्रणाली असतील त्यानुसार आपण सांगू शकू की महाराष्ट्रामध्ये कधी येईल। आता तरी ते सांगणं कठीण आहे। महाराष्ट्रात सध्या अनेक भागात बरसलेल्या सरींमुळे शेतकरी सुखावला, पण मान्सूनला होणारा उशीर पाहता शेतकऱ्यांनी पेरणीचा मोह टाळायला हवा असं आवाहन सरकारनं केलंय। त्यानुसार मान्सूनची आणि सरकारच्या पुढील घोषणेची प्रतीक्षा करणंच फायद्याचं आहे। ज्ञानेश्वर चौतमलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।